नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिंदे. आपल्या CMCR या ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे. हा ग्रुप शेअर मार्केटमधील काही अपडेट्स किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे आपल्या मराठी बांधवांना याचा शेअर मार्केटमध्ये उपयोग होऊ शकतो. तर ही इन्फॉर्मेशन फक्त इन्फॉर्मेशन पर्पजच घ्यावी. मी कोणते बाईंग किंवा सेलिंगचं रेकमेंडेशन करत नाहीये. फक्त काही मार्केटमधले अपडेट्स आहेत, त्या मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओ मार्फत करत आहे. तरी मार्केट 9 सप्टेंबर 2021. पहिल्यांदा आपण यूएसचा डाटा पाहूया. यूएसमध्ये काय चाललेलं आहे. यूएस मार्केट आज किंचित मंदीत होती. कन्झ्युमर कॉन्फिडन्स डेटा खराब आला होता. त्याच्यामुळे दीर्घ मुदतीच्या बॉन्ड्समध्ये खरेदी झालेली दिसत आहे. तर आपण डाव जोन्स पाहिलं. डाव जोन्सचा चार्ट. डेफिनेटली तिथे एक सेलिंगचं झोन क्रिएट झालेला आहे. एक लाँग कॅन्डलस्टिक आलेली आहे आणि याचा परिणाम आपल्याला किंवा या न्यूजचा परिणाम शेअर्समध्ये झालेला दिसत आहे. त्याच्यामुळे बॉन्ड्समध्ये खरेदी झालेली आहे. दुसरी आपली अपडेट आहे, TCSने लंडनमधील वाहतूक यंत्रणेबरोबर न्यू जर्सी स्मार्ट मोबिलिटी सिस्टीमच्या डिझाईन इम्प्लिमेंट ऑपरेशनसाठी 10 वर्षाचा करार केला आहे. हा एक दीर्घ मुदतीचा आपल्याला करार TCSने केलेला दिसत आहे. डेफिनेटली TCSला भविष्यामध्ये याचा लाभ होऊ शकतो. कारण की सॉफ्टवेअर कंपनी ह्या डॉलरमध्ये कमवत असतात आणि त्यांचं पेइंग असंही रुपीज किंवा इंडियन रुपीजमध्ये असतं. त्यामुळे त्यांचे एक स्ट्रॉंग बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट डाटा याच्यामध्ये वर्किंग करताना आपल्याला IT कंपन्या दिसत आहेत. दुसरी आपली आपल्या अपडेट आहे, कॅनडा पेन्शन फंडाने SBI लाईफमधला 2% स्टेक ₹2274 कोटींना विकला. SBI लाईफ इन्शुरन्स. डेफिनेटली या न्यूजचा SBIच्या लाईफ इन्शुरन्स शेअर्सवरती परिणाम झालेला दिसत आहे. एक गॅपडाऊननी ओपन आहे SBI लाईफ इन्शुरन्स. सेलिंगचं व्हॉल्यूम पण जोरात आहे. त्यामुळे एक सेलिंगचा झोन या शेअरमध्ये क्रिएट झालेला आपल्याला दिसत आहे. तर पुढची आपली अपडेट आहे, RBIने इको बँकेला PCA मधून बाहेर काढले. PCA म्हणजे करेक्टिव्ह प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन, म्हणजे RBIने काहीतरी इको बँकेवरती निर्बंध लावले होते. ती नियंत्रणे दूर केलेली आहेत. त्याच्यामुळे इको बँकेच्या शेअरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे. इको बँक डेफिनेटली ते एक गॅप अपनी ओपन झालेला आपल्याला हा शेअर दिसत आहे. तिथून तो डाऊनफॉलला आलेला आहे. परंतु एक बाईंगचं किंवा बायरचं एक व्हॉल्यूम आपल्याला इथे क्रिएट झालेलं दिसत आहे. व्हॉल्यूम या शेअर्समध्ये जास्त आहे. त्यामुळे एक बाईंगचा झोन आपल्याला इथे क्रिएट झालेला दिसत आहे. दुसरी आपली अपडेट होती, कोरोमंडल इंटरनॅशनलने ग्रो शक्ती नावाचे उत्पादन लॉन्च केले आहे. सगळ्यांनाच माहिती आहे कोरोमंडल इंटरनॅशनल हे ॲग्री आणि फर्टिलायझर या सेक्टरमध्ये त्यांचं बिझनेस करत आहे. तर त्यांनी ग्रो शक्ती नावाचे एक उत्पादन लॉन्च केले आहे. या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसून येऊ शकते. या उत्पादनातून झिंक, पोटॅश, नायट्रोजन, फॉस्फरस हे घटक धान्य, डाळी, तेलबिया, फळे आणि भाजीपाला यांच्यासाठी उपकारक आहेत. म्हणजे जे शेतकरी धान्य, डाळी, तेलबिया यांची लागवड करत
हे उत्पादन थोडक्यात त्यांना गुणकारी आहे असं कंपनीचं बोलणं आहे. हे एनफॉस हे तंत्र वापरून बनवलेलं आहे. हे उत्पादन ज्यांनी बनवलेलं आहे ते एनफॉस हे तंत्र वापरून त्यांनी बनवलेलं आहे. आपल्याला आतमध्ये डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाहीये. फक्त एक माहिती असावी म्हणून हे तंत्र एनफॉस हे तंत्र वापरून त्यांनी तयार केलेलं आहे. त्यामुळे पिकाला जास्ती फॉस्फरस मिळतो, फळांचा विकास होतो आणि रोगांची प्रतिकारक शक्ती वाढते. हे मेन कंटेंट आहे या तंत्रामध्ये. कोणतं पिकाला जास्ती फॉस्फरस मिळते, मुळांचा विकास होतो आणि रोपांची प्रतिकार शक्ती वाढते. म्हणूनच आज या शेअरमध्ये तेजी होती. तर आपण कोरोमंडल इंटरनॅशनल चा चार्ट बघितला तर एक स्ट्रॉंग बाईंगची कॅन्डल आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. व्हॉल्यूम पण याचं तगडा आहे आणि तो 200 EMAच्या आसपास, सॉरी, 200 EMA त्याने क्रॉस केलेला आहे. म्हणजे एक बाईंग झोन इथे आपल्याला या न्यूजमुळे तयार झालेला दिसत आहे. दुसरी आपली अपडेट आहे, टाटा पॉवर आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स यांनी EV चार्जिंग स्टेशनसाठी करार केलेला आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की टाटा पॉवर हे पॉवर सेक्टर पॉवर सेक्टरमधली एक चांगली कंपनी आहे आणि तिचा कल आजकालच्या न्यूजनुसार EV मोबिलिटी स्टेशनकडे जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे टाटा पॉवर भविष्यामध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकेल असा हा एक चांगल्या प्रकारचा स्टॉक आहे. तरीही मी कोणतंही तुम्हाला रिकमेंडेशन केलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्टमेंट करू शकता. पुढचा आपली अपडेट आहे, ECB म्हणजे युरोपियन सेंट्रल बँक यांनी आर्थिक मदत कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून घेतलेला नाहीये, पण शक्यता दर्शवलेली आहे. याचा परिणाम युरोपियन मार्केटमध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो. दुसरी आपली अपडेट आहे, कोटक बँकेने 10 सप्टेंबर 2021 ते 8 नोव्हेंबर 2021 या दरम्यान दिलेल्या गृहकर्जावर 6.5% व्याज आकारेल. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आता गृहकर्ज सगळ्याच बँका कमी करण्याच्या दृष्टिकोनात आहेत. त्याचप्रमाणे कोटक बँकेनेही त्या धोरणात्मक विषयाकडे घेऊन पाऊल उचललेलं आपल्याला दिसत आहे. पुढची अपडेट आहे, आज वाणिज्य मंत्री माननीय पियुष गोयल हे निर्यातदारांसाठी ₹50,000 कोटींची सवलत योजना जाहीर केलेली आहे. ती योजना कोणती आहे ते पाहूया आपण. यात मार्केंटाइल एक्सपोर्ट्स ऑफ इंडिया स्कीम आणि सर्व्हिस एक्सपोर्ट्स ऑफ इंडिया स्कीम अशा 2 योजनांचा समावेश आहे. निर्यातदारांना कंटेनर शॉर्टेजचा प्रश्नही सोडवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. सरकारकडून निर्यातदारांना देय असलेली रक्कम ताबडतोब दिली जाईल. तसेच निर्यातदारांना सातत्याने वाढणाऱ्या मालवाहतुकीच्या दरात काही सवलत देण्याची शक्यता आहे का, याचा विचार सरकार करत आहे. सरकार कृषी उत्पादनाच्या निर्यातीला उत्तेजन देईल. आता भारत तांदूळ, कापूस, सोयाबीन आणि मच्छी यांची निर्यात करत आहे. एकंदरीत या अपडेटवरून आपल्याला असं दिसत आहे की एक्सपोर्ट ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत त्यांना चालना देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. जसे की कंटेनर शॉर्टेज असतील, मालवाहतूक करण्यासाठी अ, अ, ट्रक्स किंवा इंधन या गोष्टी आहेत. अशा गोष्टींमध्ये काही सवलत देण्याचा विचार होऊ शकतो का, याच्यावरही सरकार विचार करत आहे.
तर या गोष्टीचा किंवा या न्यूजचा इफेक्ट ज्या पेट्रोल केमिकल रिलेटेड स्टॉक आहेत यांच्यावर आपल्याला पाहायला दिसू शकतो. तसेच जे कंटेनर किंवा कार्गो रिलेटेड ज्या कंपन्या आहेत यांच्यावरही या न्यूजचा आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डेफिनेटली एक चांगली गुड कॅन्डल त्यांनी 9 सप्टेंबरला कंटेनर कॉर्पोरेशनने दिलेली आहे. या न्यूजचा इफेक्ट आपल्याला इथे थोडाफार झालेला दिसून येत आहे. तसेच एक्सपोर्ट ओरिएंटेड ज्या कंपन्या आहेत त्यांच्याही शेअर्समध्ये आपल्याला डेफिनेटली एक मूव्हमेंट म्हणा या न्यूजमुळे पाहायला मिळू शकते. दुसरी आपली अपडेट आहे सुप्रीम कोर्टाने ॲब्रिडेशन अवॉर्ड ग्राह्य धरले. त्यामुळे रिलायन्स इन्फ्रा या कंपनीला ॲब्रिडेशन अवॉर्ड अंतर्गत 4,600 कोटी मिळण्याचा मार्ग सोपा झालेला आहे. कंपनीने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी एअरपोर्ट मेट्रो रूट बनवला होता आणि ऑपरेट करत होती. याच्यानंतर आपला दुसरी अपडेट आहे रिलायन्स जिओ आणि बीपी ब्रिटिश पेट्रोलियम हे ईव्ही साठी चार्जिंग स्टेशन उभारतील. आताच मागच्या न्यूजमध्ये टाटा पॉवरचा मी उल्लेख केला होता. कारण की ईव्ही किंवा इलेक्ट्रिक व्हेकल मोबिलिटी या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काही दशकामध्ये आपल्याला एक चांगली गुंतवणूक किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. पुढची सगळ्यात मोठी एक अपडेट आहे जी की फोर्ड मोटार माहिती आहे सगळ्यांना कार सेगमेंटमध्ये एक प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या चेन्नई आणि सानंद येथील प्लांट बंद केला आहे. थोडक्यात त्यांनी उत्पन्न तेथील बंद केलेलं आहे. आता ज्या काही आपल्याला त्यांच्या कार्स मिळणार आहेत त्या सगळ्या आता आपल्याला आयात कराव्या लागतील. म्हणजेच एक कॉम्पिटिटर भारतातून कमी झाल्याचं आपल्याला दिसत आहे. कदाचित याचा इफेक्ट इंडियन कार मेकर ज्या कंपन्या आहेत त्यांना चांगला होऊ शकतो. याच्यानंतर आपली पुढची अपडेट आहे सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाच्या फ्युचर ग्रुपची मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशाला स्थगिती दिलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की फ्युचर ग्रुपची एक बिकट परिस्थितीतून जात आहे. तर सुप्रीम कोर्टाने आज त्याला स्थगिती दिलेली आहे की तुम्ही मालम मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशाला त्यांनी स्थगिती दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची अपडेट्स आपण पाहूया. आता आपण काही सेक्टर्स रिलेटेड गोष्टी पाहणार आहोत. जे की विकली परफॉर्मन्स किंवा विकली चार्टवर जे आउट परफॉर्म सेक्टर आहेत किंवा आउट परफॉर्म स्टॉक आहेत त्याची आज आपण थोडीशी शहानिशा करण्याचा प्रयत्न करत आहे. काही निफ्टी आउट परफॉर्मर स्टॉक होते ते म्हणजे ग्रिशिम, ग्रिशिम इंडस्ट्रीज डेफिनेटली एक चांगला मूव्ह आपल्याला लास्ट वीकमध्ये ते पाहायला मिळत आहे. हा एक स्टॉक आपल्याला आउट परफॉर्मन्स झालेला आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर होता भारती एअरटेल.
भारती एअरटेलमध्ये ही एक चांगली आपल्याला मुवमेंट पाहायला मिळालेली आहे लास्ट वीकमध्ये. हा एक निफ्टी फिफ्टीला आउट परफॉर्मर असा स्टॉक होता. आता आपण दुसरी अंडर परफॉर्मर म्हणजे निफ्टीला काही अंडर परफॉर्मर स्टॉक होते ते आपण चार्टच्या माध्यमातून पाहूया. पहिला होता SBI लाईफ. आज आपण अपडेटमध्ये पाहिलं की स्टेक सेलिंग झालेली आहे. त्याच्यामुळे हा अंडर परफॉर्मर स्टॉक होता. नंतर पाहूया सन फार्मा. SBI लाईफमध्ये एक स्ट्रॉंग अशी सेलिंगची कॅन्डल आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर सन फार्मा विकली चार्टमध्ये हा एक अंडर परफॉर्मर आहे. बजाज ऑटो बजाज ऑटो हा कंटिन्युअसली डाऊनग्रेडमध्ये आपल्याला दिसत आहे. इथं डबल टॉप आपल्याला पॅटर्न तयार झालेला दिसत आहे ऑन विकली चार्टमध्ये. पाहू शकता तुम्ही. एक डबल टॉपचा पॅटर्न आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. स्टार्टिंग अनालिसिस पॅटर्न अनालिसिस तो ब्रेकडाऊन लेवलच्या जवळ आलेला दिसत आहे आणि तो 50 EMA च्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे. आता आपण जर सेक्टर्स बघितले आउट परफॉर्मर आणि अंडर परफॉर्मर, तर NSE मिड कॅप हा एक आउटर परफॉर्म सेक्टर होता मागच्या वीकमध्ये. CNX मिड कॅप डेफिनेटली त्याने प्रिव्हियस चा जो हाय आहे तो ब्रेक केलेला आहे आणि तो अप मूव्ह आपल्याला इथे जाताना दिसत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला आलेली दिसत आहे. तर मिड कॅप मधले काही आउट परफॉर्म आपल्याला स्टॉक जसे की IRCTC, एक चांगली गुड कॅन्डल आपल्याला याच्यामध्ये विकली चार्टला पाहायला मिळत आहे. स्ट्रॉंग याचं व्हॉल्यूम याचं स्ट्रॉंग आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की हा स्टॉक निफ्टीला आउट परफॉर्म करत आहे. दुसरा होता इंडिया मार्ट INDIA. हाही स्टॉक ऑन विकली चार्टवर पाहिलं तर एक स्ट्रॉंग व्हॉल्यूममध्ये ट्रेड करताना दिसत आहे आणि एक स्ट्रॉंग कॅन्डल आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. याचा पुढचा जो रेजिस्टन्स वाटचा असेल तो जवळजवळ 9,780च्या आसपास तुम्हाला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो की प्रिव्हियस हाय होता ऑन विकली चार्टवर पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यामध्ये पुढचं सेक्टर आपण एक आउट परफॉर्मन्स सेक्टर आपण पाहणार आहोत ते म्हणजे CNX मिड कॅप सॉरी BSE 100 सॉरी मिड कॅप नाही आहे BSE 100.
एक स्ट्रॉंग सेलिंगचं कॅन्डल आपल्याला विकली चार्टवर पाहायला मिळत आहे, जी की एक डोजी टाइप कॅन्डल झालेली आपल्याला इथे BSE 100ला पाहायला मिळत आहे. त्याच्यामधले जर आपण काही स्टॉक पाहिले, अपोलो हॉस्पिटल, जो शेअर जवळजवळ 5 5.8% आपल्याला करेक्शन आलेलं आपल्याला इथे दिसत आहे. अपोलो हॉस्पिटल. त्याच्यानंतर होता DLF. हा एक अंडर परफॉर्मर आहे. जवळजवळ तो 3.1% करेक्शन झालेला आपल्याला इथे दिसत आहे आणि तो प्रिव्हियस हायच्या आसपास ट्रेड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या काही वीकमध्ये आपल्याला कंझ्युमर चा जो सेक्टर आहे तो आउट परफॉर्म होताना आपल्याला दिसत आहे. CNX FMCG. मागच्या काही वीक पासून पाहता FMCG मध्ये एक स्ट्रॉंग रॅली आपल्याला आलेली आहे, ती आपण पाहू शकता. बट एक स्ट्रॉंग असा हॅमरचा बुलिश कॅन्डल आपल्याला FMCG मध्ये दिसत आहे. तरीही अपकमिंग इव्हेंट जसं की दिवाळी, गणेश म्हणा किंवा दसरा म्हणा, अशा फेस्टिवलमध्ये FMCGची प्रोडक्टची मागणी वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे एक प्रकारचा तिथं डिमांड झोन तयार झालेला असतो. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये FMCG सेक्टरमध्ये एक मूव्हमेंट आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर आपण आता कॉर्पोरेट फ्रंट पेजकडे येणार आहोत. काही गोष्टी इंडियन मार्केटमध्ये आपल्याला न्यूजमध्ये पाहायला मिळू शकतात. जसे की बायजूस IPO आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. बायजू ही एक ऑनलाईन टीचिंग सॉफ्टवेअर आहे, जी की सगळ्या क्षेत्रामध्ये ऑनलाईन टीचिंग प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर पुढची कॉर्पोरेट फ्रंट आहे, ती म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम विल स्टार्ट इंडियन फर्स्ट इंडिजिनियस क्रूज लाइनर फ्रॉम सप्टेंबर 18. द रेल्वे PSU या नावाने ती क्रूज सेवा स्टार्ट करणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी कॉर्पोरेट फ्रंट होती ती बेलच्या रिलेटेड आहे. Whale has signed a pact for providing reliable and sustainable power supply to security forces operating in remote, that is the Naxal affected
अँड हाय अल्टिट्यूड एरिया याचा एक चांगला इम्पॅक्ट आपल्याला BLवर पाहायला मिळू शकतो, जे की पॉवर सप्लाय प्रोव्हाईड करणार आहे नक्सल अफेक्टेड एरियामध्ये. दुसरी कॉर्पोरेट फ्रंट आहे NMDC. NMDC reduces price स्टील कंपनीज रोल ओव्हर प्राइजेस इन सप्टेंबर, म्हणजे एक सप्टेंबरमध्ये ती रोल ओव्हर प्राइजेस कमी करण्याची शक्यता आहे. नंतर इकॉनॉमीकडे आपण येऊया, इकॉनॉमी फ्रंटकडे. द युनियन कॅबिनेट अप्रूव्ह द प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम फॉर टेक्सटाईल फॉर अ बजेटरी outlay of rupees 106.83 to boost domestic manufacturing of man-made fibers, garments and technical textile. म्हणजे ह्या न्यूजमधून किंवा अपडेटमधून आपल्याला असं पाहायला मिळते की जी की आपली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहे, ती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एक परफॉर्म आणण्याच्या दृष्टीने एक पॅकेज म्हणता येईल किंवा एक बूस्ट म्हणता येईल, ती देण्याचा प्रयत्न युनियन कॅबिनेटने केलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या आपल्या दिवाळी फेस्टिवलमध्ये या गारमेंट्स किंवा ज्या मॅनमेड फायबर्सच्या कंपन्या आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळू शकते. आता आपल्या अपकमिंग म्हणजेच येणाऱ्या वीकमध्ये काही कॉर्पोरेट रिझल्ट कॅलेंडर आहेत, तर त्याची आपली अपडेट घेऊया. कारण जेव्हा आपण ट्रेडिंग करत असतो, तर या कॉर्पोरेट रिझल्टचं आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, जेव्हा आपण इंट्राडे किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये करत असाल तर. 13 तारखेला 13 सप्टेंबरला ऑगस्टचा CPI येत आहे. कंझ्युमर प्राईस इंडेक्सचे डाटा येणार आहे. 14 सप्टेंबरला होलसेल प्राइस इंडेक्सचा डाटा येणार आहे आणि 15 सप्टेंबरला ऑगस्ट एक्सपोर्ट इम्पोर्टचा आपल्याला डाटा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे 13, 14, 15 या तारखेला इंट्राडे ट्रेडर जे करणार आहेत त्यांनी लक्षपूर्वक करावे, कारण की या डाटामुळे मार्केटमध्ये आपल्याला अपडाऊन्स खूप पाहायला मिळू शकतात. या काही अपडेट्स होत्या जे की मी आपल्या आपल्या मराठी बांधवांपर्यंत देण्याचा मी प्रयत्न करत होतो. तरीही सेक्टरल ॲनालिसिसचा माझा एक नवीन व्हिडिओ मी अपलोड करत आहे. तो जरूर आपण पाहावा, कारण की आपल्या या ॲनालिसिसमुळे आपल्या नॉलेजमध्ये भर पडण्याची शक्यता किंवा मदत होऊ शकते. धन्यवाद.